नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईमध्ये दादर येथे श्रीराम रक्षा, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाच्या पठणाचा कार्यक्रम ठेवला आहे. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर हे त्यांनी ठेवलेलं आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण मग अचानक हिंदुत्वासंबंधी, प्रभू रामचंद्रांसंबंधी यांना हे प्रेम का उफाळून आलं? जरा मागचा इतिहास पाहिला, फार मागे जायला नको. 2019 पासूनचा जरी इतिहास पाहिला तर बंद खोलीमध्ये आपली अमित शहांसोबत चर्चा झाली होती आणि म्हणून मी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे वगैरे असं सगळा बनाव केला. झालेली युती तोडली, शरद पवारांच्या नादी लागले, काँग्रेसच्या नादी लागले. ज्या बाळासाहेबांनी कधीही शरद पवारांचं समर्थन केलं नाही, ज्यांची नेहमी ते टीका करत असत, त्या शरद पवारांच्या नादी लागून ते युतीतनं बाहेर पडले, बंद खोलीत चर्चा झाल्याचा बनाव केला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाची त्यांना इतकी अभिलाषा होती की त्यासाठी त्यांनी इतक्या वर्षांची युती एका झटक्यात तोडली. 105 घरी बसवले असा दंभ भरला आणि मग त्या काळात पूर्णतः हिंदुत्व विरोधी भूमिका घेतली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यातलं हिंदू हृदय सम्राट हे नामाभिधान त्यांनी गाळून टाकलं. पूर्ण हिंदुत्व विरोधी भूमिका घेतली. अयोध्येमध्ये राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला त्यांना निमंत्रण दिलेलं होतं, ते गेले नाहीत. जय श्रीराम म्हणणारे लोक किती वाईट आहेत अशी दरपोक्ती त्यांनी काढली. रामाविरुद्ध देखील बोलले, मंदिराविरुद्ध बोलले, हिंदुत्वाविरुद्ध बोलले, भगव्या ध्वजाची देखील नालस्ती केली. संघाचं भगवं फडकं असा शब्द प्रयोग त्यांनी केला. भगव्या ध्वजाला भगवं फडकं असं म्हटलं. मुसलमानांच्यात मिसळले आणि हिंदुत्व विरोधी भूमिका घेतली. कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीवर भाजपवर टीका करा. 105 आमदार आम्ही घरी बसवले असं उपहासात्मक वक्तव्य केलं. मग देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात ते उद्धव ठाकरेंपेक्षा कितीतरी वरचढ आहेत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं नाही. शरद पवार आपला उपयोग करून घेत आहेत आणि या सगळ्यामुळे अंततोगत्वा शिवसेना संपेल ही शरद पवारांची लांबची खेळी त्यांना कधी कळलीच नाही. आणि मग देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांना स्पष्टपणे सांगितलं, ज्या दिवशी तुमचं सरकार पडेल त्या दिवशी तुम्हाला समजणार सुद्धा नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि तसंच झालं. शिंदे आणि त्यांचा गट हे मुंबईहून कधी सुरतेला जाऊन गुवाहाटीला गेले हे उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. एकनाथ शिंदेंनी देखील नंतर असं म्हटलं, आम्ही जाऊ नये म्हणून तुम्ही बंदोबस्त लावलात, पण मी देखील तळागाळातनं काम करत वर आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे पोलिसांची नाकेबंदी कशी चुकवायची हे मला माहिती आहे. तुम्ही लावलेल्या नाकेबंदीचा काही उपयोग झाला नाही. आणि मग नंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत त्यांना म्हटलं
की मी परत येईन असं म्हटलं होतं. मी परत आलोय आणि सोबत यांना सुद्धा आणलाय असं एकनाथ शिंदेकडे त्यांनी बोट दाखवून म्हटलं. हे यांना सुद्धा सोबत आणलंय हे उद्धव ठाकरेंना सुनावलेलं वाक्य होतं. नंतरच्या काळातही त्यांनी पुरेपूर हिंदुत्व विरोधी भूमिकाच ठेवली. त्यांच्या गटातल्या आमदारांना खासदारांना हे कळून चुकलं की इथे राहून उपयोग नाही. जनतेच्या मनामध्ये हिंदुत्वाविषयी आदर आहे. जो हिंदुत्व की बात करेगा वही देश में राज करेगा ही घोषणा प्रत्यक्ष अंमलात आली होती, येत होती. आणि त्यामुळे यांच्या आमदारांना खासदारांना हे लक्षात आलं इथे राहून उपयोग नाही आणि मग हे सगळे NDA मध्ये आले, आपला वेगळा गट केला. म्हणजे आधीच ती शिवसेना फुटली, फुटलेली उद्धव सेना पुन्हा फुटली आणि मग त्यांना उपरती झाली की आपलं चुकलं, आपण आता ही चूक सुधारली पाहिजे. पण मग एक म्हण आहे, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. आत्ता उद्धव ठाकरेंची स्थिती तशीच झालेली आहे. त्यांनी थेंबाना आपली पत घालवली. आता कितीही मोठा हौद बांधला तरी ती गेलेली पत परत येणार नाही. राजकीय चाणाक्षपणा उद्धव ठाकरेंकडे नाही, फक्त आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी खोटारडेपणा कसा करायचा एवढंच त्यांना अवगत आहे. आणि ते देखील त्यांना पचवता आलं नाही. आणि त्यामुळे आज ही गत त्यांची झालेली आहे. संत कबीरांचा एक दोहा आहे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. सुख में जो सुमिरन करे तो दुख काहे को होई. दुःखामध्ये सगळ्यांना देव आठवतो, सुखात कोणाला देव आठवत नाही. जर सुखाच्या काळामध्ये देवाचं स्मरण केलं तर दुःख येणारच नाही. उद्धव ठाकरेंची स्थिती तशी झाली. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या अंगामध्ये मुख्यमंत्री पदाचा दंभ होता. नवनीत राणा या मातोश्री समोर बसून हनुमान चालीसा म्हटलं, त्यांना अटक केली हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल. आज ह्यांच्यावर पाळी आलेली आहे, लोकांना एकत्र बोलवा, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, रामरक्षा म्हणा, हे ह्यांना म्हणायची वेळ आलेली आहे. सुख में सुमिरन करे न कोई, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जेव्हा ते सुखात होते तेव्हा त्यांना हनुमान चालीसा बोचत होता. आता दुःख झालं म्हणून त्यांना तो हनुमान चालीसाची आठवण झाली. पण ते जर तेव्हाच केलं असतं तर ही वेळ आज त्यांना आली नसती. एकदा केव्हा तरी त्यांना आता स्वतःची भूमिका ही कायमसाठी नक्की करावी लागेल. हिंदुत्वाची कास धरायची का नाही धरायची. थेंबानं तर पत गेलेलीच आहे, ती हौदाने येणार नाही हे नक्की आहे. यायची असेल तर त्याला सुद्धा बराच काळ जावा लागेल. एखादी निवडणूक अजून जावी लागेल आणि त्यामध्ये सुद्धा सातत्य असावं लागेल. पण त्यांचे एक ते जोडीदार आहेत, संजय राऊत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना जेव्हा पाहतो तेव्हा मला एक स्पॅनिश कादंबरी आठवते, द इंजिनियस जंटलमन डॉन क्विक्झोट ऑफ ला मांचा. हे त्याचं इंग्रजी भाषांतर आहे. मूळ कादंबरी ही स्पॅनिश भाषेत आहे आणि त्याचे जे लेखक आहेत हे मिगेल डी कर्विटास हे स्पॅनिश लेखक आहेत. 17व्या शतकातली ही कादंबरी आहे, 1605 साली लिहिलेली.
1612 त्याचं इंग्रजीत भाषांतर झालं आणि त्याच्यामध्ये हे डॉन क्विक्झोट आणि सांचो पांझा ही 2 पात्र आहेत. ज्यांना युरोपियन किंवा इंग्रजी साहित्य थोडंफार माहिती आहे त्यांना हे डॉन क्विक्झोट आणि सांचो पांझा हे कोण आहेत हे समजेल. ही जी कादंबरी आहे ही पूर्णतः हास्यरसावर आधारित आहे. कादंबरी वाचता वाचता हसून हसून पोट दुखायला लागतं अशी ती कादंबरी आहे. या दोघांकडे बघितलं की मला ते डॉन क्विक्झोट आणि सांचो पांझाची आठवण होते. पण आता त्यांनी भूमिका घेतली, उशिरा भूमिका घेतली. ही भूमिका घ्यायला बराच उशीर झालाय. तरी पण चला एकदा म्हणूया, सुबह का भटका अगर शाम को घर आए अशी एक म्हण आहे हिंदीमध्ये. बेटर लेट देन नेवर. आपली चूक सुधारण्याचा ते प्रयत्न करतायत, स्वागत करूया. पण निदान आता तरी सातत्याने ही भूमिका ठेवा आणि सत्तेच्या लालसेपायी उलटं सुलटं करत बसू नका, तर पुढच्या काळामध्ये तुमचा टिकाव लागेल. नाहीतर मग राजकारणाला सोडचिठ्ठी देऊन घरी बसावं लागेल. 105 लोकांना घरी बसवता बसवता तुम्ही घरी बसायची वेळ आली, हे लक्षात घ्या. हा विषय आपल्या सर्वांना कसा वाटला याबद्दल आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. शेअर करा, लाईक करा आवडलं असेल तर, आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती.